नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज रविवार आहे, तर रविवारचं निघालेलो आहोत आम्ही देवदर्शनासाठी। सारखे देवच चालू आहेत करायचे, तर मला सगळ्या व्हिडिओमध्ये फक्त देव देव दिसत असतील, पण 2024 आता संपत आलेलं आहे। तर मला चला आपलं जेजुरीला जाऊया दर्शन घेण्यासाठी। तर आहे आणि मी आज सकाळी सकाळी आवरले। योगेशला म्हटलं चल तू, पण तो नाही येते, तर बसने चाललोय। आता कसं कसं जाणार ते तुम्हाला पुढे दिसणार, कळेलच की आता आम्ही राहतो तिथनं कशाने जाणार, नंतर पुढे कशाने, हे सगळं बघा तुम्ही। डब्बा वगैरे बनवून घेतलाय, भाकरी आणि बेसन वगैरे सगळं। तर आहे थोडं खाते तिथं, कारण की मग त्रास होऊ नये म्हणून बसमध्ये कशामध्ये। तर चला, देवाचं दर्शन तुम्हालाही होईल, जे व्हिडिओ पाहत असेल त्यांना पण। तर चला, घरातून निघालो, ओला बुक केली आणि आता पोहोचलेलो आहोत पिंपरीच्या मेट्रो स्टेशन इथे। म्हटलं चला लिफ्टनी जाऊया, आज काही एवढी गर्दी नव्हती म्हणून लिफ्टनी वरती गेलो। गेले की लगेच आम्ही तिकीट पण काढले आणि तिथनं आम्ही स्वारगेटला जाणार होतो। आता आम्हाला ट्रेन चेंज करायची गरज पडणार नाही। अगोदर सिव्हिल कोर्ट येथे उतरून दुसरी ट्रेन पकडावी लागायची स्वारगेटला जाण्यासाठी। आता आपण डायरेक्ट स्वारगेटलाही तिथनं जाऊ शकतो। स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनमध्ये उतरलोत आम्ही आणि वरती आलं की लगेच आपल्याला समोरच मेट्रो स्टेशनच्या समोर बस स्टँड पण दिसतं। तर म्हटलं चला बस स्टँडवरनं गाडी भेटेल आम्हाला। त्याच्या अगोदर आम्ही PMT वाल्याला विचारलं, पण PMT आपल्याला हडपसरवरनं भेटते आणि जे आपल्याला बस आहे त्या स्वारगेटवरनं बसतात। तर आम्ही 5 ते 10 मिनिटात लगेच बस पण लागली आम्हाला, एकदम मोकळीच होती, गर्दी पण नव्हती एवढी। तर आहे आणि मी बसलो आणि हे पॉपकॉर्न मी घरूनच घेऊन गेलेले। बसमध्ये असं खूप खाण्याची क्रेविंग वगैरे होते। तर इकडे हा आता गाठ लागलाय आपला आणि खूप छान वातावरण वगैरे झालं होतं। आणि असा बसने रायांसोबत प्रवास करणं खरंच खूप भारी आहे, कारण मला दुसऱ्यांसोबत बसने प्रवास करायचं म्हटलं कंटाळा येतो, पण रायासोबत कधीच येत नाही। तर छान असं गप्पा मारत मारत कधी जेजुरीला पोहोचलो हे पण कळलं नाही। आता आम्ही पोहोचलो जेजुरीमध्ये, जेजुरीच्या बस स्टँडवरती आणि इथनं आम्ही चालत जाणार होतो। चालत जायला एवढं काही दूर नव्हतं, म्हटलं चला सगळे दिसतात, आम्हाला माहिती नव्हतं, फर्स्ट टाइम असं आम्ही बसने वगैरे गेलेलो। पण म्हटलं चला जिकडे जास्त लोकांची गर्दी जातीये तिकडे जात मंदिराचा रस्ता जाणार असणार आणि आम्ही त्या दिशेने निघालो। खूप सारी गर्दी होती, कारण ही सोमवती अमावस्या होती दुसऱ्या दिवशी आणि शेवटचा हा रविवार होता। ब्लॉग आपला खूप लेट येतोय कारण मी एडिट केलं नव्हतं, मध्ये माझी तब्येत ही बरी नव्हती। म्हटलं चला आता ब्लॉग शूट केलेला आहे तर तो आत्ता टाकूया आपण। आणि आम्ही चालत निघालो दोघं जण
रस्त्यानंच जाताना खूप गर्दी लागत होती. थोडं आम्हाला जायला हे लेट झालं बसने, त्याच्यामुळे वरतीही दर्शनाला गर्दीच असणार. तर पुढे बघा गर्दी होती का काय तुम्हाला दिसेलच. तुम्ही पाहिलंच खूप गर्दी होती आणि उन्हामध्ये खूप लांबपर्यंत लाईन पण लागली होती. आणि उन्हाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला खूप त्रास होतो. वाटलंच नव्हतं की दर्शन होईल आणि एवढं प्रवास करून वगैरे आलो होतो आणि दर्शन न घेऊन जाणं हेही मनाला पटत नव्हतं. म्हटलं चला आपण ना पास काढून दर्शन घेऊया. तर 400 रुपयाची जी पास काढून दर्शन घ्यायचं होतं ते बंद झालेलं होतं ह्या टायमिंगला. 200 रुपयात चालू होतं, पण त्यालाही लाईनला लागून तो अगोदर आपल्याला म्हणजे तिकीट घ्यायचं आणि नंतर आपण दर्शन घेऊ शकत होतो. पण तिकीट घेण्यासाठीच खूप मोठी लाईन होती. तर ते घेऊन आमचं दर्शन वगैरे खूप छान झालेलं, खूप बरं वाटलं. नंतर इकडे आम्ही जी तळी वगैरे उचलतात देवाचं ते पण करून घेतलं, कारण म्हटलं चला वर्षातून एकदा येणं होतं तर देवाचं सगळंच करून जायचं. अरे माझ्या नावावरती ना आता 15-5 झाले. त्यांना म्हणा दिंडी दरवाजाचा पास द्या.
वगैरे घेऊन खाली आलोत. खूप भूक लागली होती आणि घरूनच मी पिठलं आणि भाकरी करून घेऊन गेलेली. ठेचा पापड वगैरे भाजून म्हटलं काही बाहेर भेटते नाही भेटत आणि बाहेरच्या टायमिंगला असं जत्रा वगैरे जिथे असेल तिथं खाऊ ना आपण, तर आपल्याला त्रासही होतो. म्हणून मी घरचंच करून घेतलेलं. एक हॉटेल पाहिलं आणि तिथं मस्त असं जेवलं राहा आणि मी फक्त पाणी घेतलं होतं. तर इकडे तुम्हाला आजी दिसत आहे, त्या मला बोलत होत्या मला काहीतरी खायला द्या किंवा पैसे द्या. तर आमच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, तर इकडे त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायला गेले तर ते त्यांना आणून दिलं. नंतर बस स्टँडवरती आलो होतो आम्ही आणि मला लगेच बस पण भेटली. मग लगेच बसमध्ये बसून आम्ही निघालो आणि बघता बघता स्वारगेटच्या मेट्रो स्टेशनवरती पोहोचलो. इथे तिकीट वगैरे काढून पुन्हा आम्ही लगेच इथनं पण निघालो. खूप कंटाळा आला होता कारण चालून वरती गेलेलो. चालण्यापेक्षा गर्दी खूप होती ना, त्याच्यामुळे जास्त दगदग झाली होती आणि ऊन पण खूप होतं. आणि ह्याच्या अगोदर मी आणि रायासोबत गेलो होतो जेव्हा आमच्या अक्काचा म्हणजे माझ्या आईवडिलांचा गोंधळ होता तेव्हा सगळेच गेलो होतो आम्ही. आणि तिथे गोंधळ करण्यासाठी पण चिंचेचा बाग तो आहे. तो व्हिडिओचा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.